लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात मराठा समाजाचे उमेदवार देण्यात येणार असून हा महत्त्वपूर्ण निर्धार सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथील बैठकीमध्ये मराठा समाज बांधवांनी केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर मराठा समाजाला सरकारनं आरक्षण न देता फसवणूक केल्यानं राज्यातील संपूर्ण मराठा समाज पेटून उठला असून आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार आणि आपणच मतदार हा फॉर्म्युला मराठा समाज वापरणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता सोलापूर जिल्ह्यातील माढा, धाराशिव या सर्वसाधारण मतदारसंघात मराठा समाज हजारोंच्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राखीव असलेल्या मतदारसंघात पाठिंबा देऊन अनुसूचित जातीचे उमेदवार गावात उभा करून त्यांना निवडून आणून एकमुखी निर्णय सोलापुरात झालेल्या सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीत झाला आहे. 7 रस्ता येथील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट या भागातील मराठा समाज बांधवांनी मराठ्यांचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार लोकसभेसाठी मराठा समाजाची भूमिका या संदर्भात करण्यासाठी तातडीनं बैठक बोलवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वांनी